सो वळूया मैदानाकडे जेथे सेकंड राऊंडची सेकंड मॅच पाहायला मिळते. 4 ओव्हरचा हा सामना पाहायला मिळेल. अगदी चांगल्या पद्धतीचं क्रिकेट इथे पाहायला मिळेल, कोणतीही शंका नाहीये. आणि त्याच वेळी आपण पाहतोय स्ट्रायकिंगला बॅट्समन पाहायला मिळतोय सलमान सिद्दीकी, मॅन फ्रॉम रोहा. पाहूया तो आता कशा पद्धतीने बॅटिंग करेल. आणि त्याच्या साथीला नयन जोशी पाहायला मिळतोय, रोट रोहाचा हा खेळाडू. आणि समोर आपण पाहतोय पेन एक्सप्रेस, पेन मधील जिथे गावचा खेळाडू हरेश गावंड पाहायला मिळतोय. अगदी द्रुतगती मारासाठी ओळखला जाणारा हा गोलंदाज आपल्या वेगासाठी प्रसिद्ध आहे. एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. असा हरेश आपल्या मार्क वरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. चांगली मॅच इथे पाहायला मिळेल. श्रेयस इलेव्हन रोहा आणि ओव्ही इलेव्हन टुलटोली या दोन्ही संघांदरम्यान रोहा आणि पेण असे दोन संघ पाहायला मिळतात. या मॅच मध्ये दमदार मुकाबला होणार, यात कोणतीही शंका नसणार आहे. षटक क्रमांक पहिला हरेश गावंड आपण पाहतोय आपल्या गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत असताना. पहिला चेंडू या मॅच मधील. हिअर वी गो, फर्स्ट बॉल ऑफ दिस मॅच, राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावर फलंदाजाला बीट करणारा बॅट्समन अगदी प्री प्लॅन शॉट खेळायच्या तयारीत होता. आणि हा प्रयत्न आधीच हरेश गावंडने रीड केला होता. अगदी कल्पकतेने तो गोलंदाजी करतोय आणि चांगली सुरुवात म्हणावी लागेल. चांगल्या पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावरती हरेश याने हा चेंडू टाकलाय आणि चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय षटकाला त्याने प्रारंभ केलाय. हा चेंडू आपण पाहतोय वेट केला आणि चेंडूला खेळले डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने सुशांत मोकल प्रयत्न करतोय. आणि पाहूया चेंडू मात्र आपण पाहतोय त्याला चकवून फरार होतोय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर. 4 धावांचा आणि खणखणीत चौकार. थँक्यू व्हेरी मच DJ. 4 ऑन द बुट. चांगल्या पद्धतीचा लेट कट पाहायला मिळाला. अत्यंत चांगल्या पद्धतीने या चेंडूला स्लाइस केलं होतं आणि चांगल्या पद्धतीने खेळलेला हा दर्जेदार असा स्ट्रोक बॅट्समन सलमान सिद्दीकी याच्या बॅटमधनं. 4 धावा फलकावरती लागल्यात. अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय सलमान बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. हा चेंडू मात्र आपण पाहतोय हरेश गावंड याचा पंच थोडा टाइम घेत आहेत आणि थोडा टाइम घेतल्यानंतर या चेंडूवरचा डिसिजन ते घोषित करतील. सो आपण प्रतीक्षा करूया पंचांच्या निर्णयाची. आणि आपण पाहतोय आमचे पंच तिथे गेले, तपासणी करतायत आणि त्यानंतर त्यांच्याकडनं डिसिजन येईल. येथे मात्र जर आपण पाहिलं तर 4 धाव फलकावरती लागलेल्या पाहायला मिळतात. आणि पाहूया आता पंच कोणता डिसिजन देत आहेत. ओके, पंचाने रिव्ह्यू घेतलाय आणि रिव्ह्यू मध्ये तपासलं जाईल चेंडू एक्झॅक्ट कुठे डिलिव्हर झाला. कारण थोडस आपण पाहतोय अगदी डाऊटफुल असा डिसिजन आहे. सो आपण पाहतो सध्या टेक्नॉलॉजीचा वापर अगदी मोठ्या प्रमाणात केला जातो आणि इथे आपल्याला समजेल चेंडू नक्की कुठे पडलाय. हॅलो, पंचांबरोबर कोणत्याही प्रकारचं आर्ग्युमेंट करू नये. जे आज गेले 3 दिवस इथे पंच डोळ्यामध्ये तेल घालून चाणक्य दृष्टिकोनातून प्रत्येक निर्णय देतात, त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेऊ नये.
आणि पंचांकडून दिसून आलाय चेंडू वाईड आहे. वाईट चेंडू आहे. अगदी खूप वेळानंतर आपण पाहतोय चेकिंग केलं गेलं आणि त्यानंतर हा निर्णय आलेला आहे. धाव फलकावरती 5 धावा लागलेला पाहायला मिळतात, जिथे षटक क्रमांक पहिल्याचा खेळ चालू आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं चालू आहे. ओविलियन टुलटुले अर्थात पेण संघ गोलंदाजी करतोय. त्यांच्या समोर श्रेयस इलियन रोहा, हा रोहाचा संघ पाहायला मिळतो. एकीकडे रोहा तालुका तर दुसरीकडे पेण तालुका, असे दोन विभिन्न असे तालुके पाहायला मिळतात आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं अगदी चांगल्या पद्धतीचा खेळ येथे पाहायला मिळते. हरेश गावंडला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. पाहूया आता कशा पद्धतीने गोलंदाजी करणारा गोलंदाज हरेश गावंड कमबॅक करेल. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. चिते एक्सप्रेस आणि त्याच वेळी पेण एक्सप्रेस या दोन्ही टोपण नावाने त्याला संबोधलं जातं, असा गोलंदाज आपण पाहतोय. या चेंडूवर सलमानच्या बॅट मधनं आपल्या खास स्टाईल मध्ये प्रहार. चेंडूवर मिळणार धावा तब्बल 6. अकरा धावा आपण धाव फलकावरती पाहतोय आणि धाव संख्या आता अगदी वेगाने उंचावताना पाहायला मिळते. पहिल्या षटकात अगदी खरपूस समाचार घेतला हरेश गावंड याचा, परंतु यावेळी मात्र आपण पाहतोय या चेंडूवरती प्रयत्न जरूर केला होता इम्प्रोव्हायझेशन करण्याचा, परंतु हा प्रयत्न हरेशने आणून पाडल्याचं म्हणावं लागेल. प्रथम फलंदाजी करत असताना अगदी मोठ्या लक्षाच्या दिशेने प्रयाण करत असताना पाहायला मिळतोय तो श्रेयस इलियन रोहा संघ. कारण आपण जर पाहिलं तर पहिल्या 4 चेंडूच्या खेळानंतर तब्बल 11 धावा पाहायला मिळाल्यात. येथे आपण पाहतोय पूल होता, अखूट टप्प्याचा चेंडू त्याला केले पूल झालाय सक्सेसफुल, पॉवरफुल आणि वंडरफुल सुद्धा. त्यामुळे या चेंडूवर मिळणार आणखीन 6 धावा. धाव फलकावर लागतायत तब्बल 17 धावा. सलमान सिद्दीकी आपण पाहतोय बॅटिंग मध्ये आपल्या बॅटिंगने अमित असा ठसा उमटवताना पाहायला मिळतोय. त्याच्या बॅट मधनं फटक्यांची उधळण पाहायला मिळते. एका मागोमाग एक फटक्यांची आतिषबाजी पाहायला मिळते आणि तो मात्र पहिल्या षटकामध्ये चांगले बॅटिंग करतोय. यावेळी चांगल्या पद्धतीचं गॅप सिलेक्शन, शॉर्ट सिलेक्शन सुद्धा तितकं चांगलं. लेग स्टंपवर टाकला चेंडू, त्याला मात्र आपण पाहतोय केवळ दिशा दिली आणि चेंडूवर धावा मिळतात 4 धावा आणि पहिल्या षटकानंतर तब्बल 21 धावा धाव फलकावर लागल्यात. अगदी स्ट्रॉंग पोझिशन मध्ये श्रेयस इलियन रोहा संघ जाऊन पोहोचलाय. अगदी दैदीप्यमान अशी सुरुवात पाहायला मिळाली. बिगिनिंग अगदी चांगली झालेली पाहायला मिळते आणि सुरुवात चांगली झाल्यामुळे खऱ्या अर्थानं चांगल्या अवस्थेमध्ये आणि तितक्याच मजबूत अवस्थेमध्ये श्रेयस इलियन रोहा संघ पाहायला मिळतोय. अत्यंत चांगल्या पद्धतीने या डावाला प्रारंभ केला असं म्हणावं लागेल. आता मात्र नयन जोशी जो रोट रोहाचा खेळाडू आहे तो पाहायला मिळतो बॅटिंग साठी आणि त्याच वेळी आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती प्रसाद पाटील मान फ्रॉम कळवे पेण पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती. पाहूया आता प्रसाद पाटील हा डावखोरा खेळाडू कशा पद्धतीने यावेळी गोलंदाजी करेल, कारण या षटकामध्ये पेण संघाला कमबॅक हे करावंच लागेल. आज ओविलियन टुलटुले या नावाने ते खेळताना पाहायला मिळतात. पहिला चेंडू प्रसाद पाटील याचा,
पहिला चेंडूवरती आपण पाहतोय नयन जोशीचा धमाका आणि चेंडूला खेळले सरळ डिस्कर लेगच्या बाहेर 6 धावांसाठी एक मोठा फटका षटकार. DJ 27 ऑन दी बोट आणि श्रेयस 11 रुहा संघ आता मात्र आपण पाहतोय मागील मॅच मधील चुकी सुधारताना पाहायला मिळतात. कारण मागील मॅच मध्ये त्यांना जास्त धावसंख्या उभारता आली नव्हती, परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय अगदी कन्सिस्टंटपणा पाहायला मिळतो त्यांच्या खेळामध्ये. प्रत्येक चेंडूवरती हल्लाबोल करतायत, अटॅक करतायत. प्रसाद पाटीलचा दुसरा चेंडूवर सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका जरूर आलाय, परंतु त्याच वेळी तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षकाने चुकी केली असं म्हणावं लागेल. थोडा जजमेंट त्याचा गेला आणि चेंडू मात्र आपण पाहतोय सीमारेषा पलीकडे 6 धावांचा आणि षटकार. सेकंड 6 केली षटकारांची. तर तुषार शिंदे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक नयन जोशी याला. परंतु हा चेंडू आता अगदी चांगला पाहायला मिळाला. पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू थोडासा कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला गोलंदाज प्रसाद पाटील याचकडून आणि खूप वेळानंतर अगदी निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. धाव फलकावरती धाव संख्या अगदी वेगाने उंचावताना पाहायला मिळते आणि ज्या पद्धतीने फलंदाजी होते ना ते पाहता धाव संख्येला अगदी मजबूती प्रदान करताना पाहायला मिळते. परंतु नयन जोशी मात्र आपण पाहतोय थांबायचं नाव घेत नाहीये. त्याच्या बॅट मधनं डीप बॅकवर्ड स्कोअर लेग वरून आला एक शानदार षटकार. थँक्यू व्हेरी मच डीजे. आणि याच वेळी खऱ्या अर्थानं आता गोलंदाजी करणारा संघ अर्थात ओव्ही 11 टुलटुली संघाला एका ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे. कारण दोन्ही फलंदाज मैदानावरती अगदी आक्रमक वृत्तीने बॅटिंग करतायत, अग्रेसिव्ह ऍटिट्यूडने ते फलंदाजी करताना पाहायला मिळतात. आणि येथे त्यांना रोखायचं कसं हा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झालाय. हा चेंडू अगदी चांगला पाहायला मिळालाय, क्षेत्ररक्षक मात्र पाहायला मिळतोय, त्यामुळे हा चेंडू मात्र अगदी चांगला पाहायला मिळतोय. या षटकाचं अनालिसिस आपण पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूंवर षटकार, त्यानंतर निर्धाव, पुन्हा 6, पुन्हा निर्धाव अशा पद्धतीचं हे षटक पाहायला मिळते. पहिल्या षटकाप्रमाणे आपण पाहतोय प्रसाद पाटील सुद्धा अगदी एक्सपेन्सिव्ह ओव्हर टाकताना पाहायला मिळतोय. हा चेंडू सुद्धा अगदी चांगला पाहायला मिळालाय प्रसाद पाटील कडून. डीप मिड विकेटला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक येतोय, तोपर्यंत सिंगल मात्र कंप्लीट केली जाते. धाव फलकावरती मात्र 40 धावा पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरे इथे संपुष्टात आले आणि पहिल्या 2 षटकानंतर तब्बल 20 धावांची सरासरी पाहायला मिळते. कुठेतरी गोलंदाजांना कमाल करावे लागेल, शर्तीचे प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. कारण जर आपण पाहिलं तर श्रेयस 11 रोहा संघ अत्यंत चांगल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. श्रेयस 11 रोहा संघाने मागील मॅच मध्ये केवळ 37 धावा केल्या होत्या, पण या मॅच मध्ये 2 षटकांमध्ये त्याने तब्बल 40 धावा कुठल्या असं म्हणावं लागेल. आणि दोन्ही सलामीवीरांना अगदी सूर गवसलाय आणि दोन्ही सलामीवीर आपण पाहतोय रिदम मिळाल्यानंतर अगदी तोडफोड वाली बॅटिंग करतायत. चेंडू त्यांना अगदी फुटबॉलच्या चेंडूच्या आकार एवढा दिसतोय आणि प्रत्येक चेंडूवरती ते मात्र प्रहार करतायत. अगदी प्रत्येक चेंडूवरती बिग ब्लास्ट त्यांच्याकडून पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 30 घेऊन कौस्तुभ आलाय गोलंदाजीला आणि कौस्तुभ काय करणार, कारण कौस्तुभ आपण पाहतोय पेण पूर्व विभागाला बिलॉंग करणारा हा खेळाडू. या खेळाडूकडे खऱ्या अर्थानं जर आपण पेन निगडेचा हा खेळाडू पाहायला मिळतोय. आपल्या वेगासाठी तो प्रसिद्ध आहे. मागील मॅच मध्ये अगदी जोरातली गोलंदाजी त्याने केली होती. यावेळी पाहूया कौस्तुभ कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. ओव्हर क्रमांक 30 घेऊन कौस्तुभ सज्ज होते आपल्या मार्क वरती, जिथे पहिल्या 2 षटकांमध्ये 40 धावा आल्या आहेत.
त्यामुळे पेंट संघाला आता कमबॅक करावंच लागेल. अर्थात ओव्हिलियन टुर्टो या नावाने ते आज खेळतायत, त्यांना मात्र इथे दिमागदार पुनरागमन करावं लागेल. कारण क्रिकेटमध्ये कमबॅकला म्हटलं जातं कमबॅक इज अ पार्ट ऑफ अ गेम, आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही चित्र बदलू शकतं. कारण क्रिकेटला म्हटलं जातं क्रिकेट इज अ गेम ऑफ अ ग्लोरियस अनसर्टन्टीज. आणि पाहूया आता कौस्तुभ कशा पद्धतीने मारा करणार. पहिला चेंडू अगदी चांगला पाहायला मिळाला. खोला चेंडू टाकण्याचा प्रयत्न, अगदी जोरात चेंडू टाकला होता. फलंदाजाला मात्र आपण पाहतोय जास्त टाइम मिळाला नाही या चेंडूवर, त्यामुळे एक धाव मिळते या चेंडूवर आणि संघाची धावसंख्या 1 ने उंचवत असताना 41 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. आता मात्र हे षटक अत्यंत क्रुशल असणार आहे. सुरुवात मात्र आपण पाहतोय गोलंदाजांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केले. 41 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. राईट मोर द विकेट कौस्तुभियाचा पुढील चेंडू, हो क्या बात आहे, फॅन्टॅस्टिक पीस ऑफ बॉलिंग. आज मात्र आपण पाहतोय पेंट संघाच्या ताफ्यात एक नवीन खेळाडू पाहायला मिळतोय, परंतु हा खेळाडू अगदी प्रभावी मारा करताना पाहायला मिळतोय. नियंत्रणात्मक गोलंदाजी कौस्तुभकडनं पाहायला मिळते आणि कौस्तुभ मात्र आपण पाहतोय सलमानला एका जागेवरती जखडून ठेवतोय आणि मोठा फटका वाचून वंचित करणारी गोलंदाजी कौस्तुभ करताना पाहायला मिळतोय. हा चेंडू फलंदाजाला बीट करणारा फलंदाज कन्फ्युज पाहायला मिळाला, परंतु पंचांनी सांगितलं लेग स्वीप फॉर विकेट स्वरूपात फलंदाज असणार आहे बाद. खूप मोठी विकेट येते म्हणावी लागेल आणि कौस्तुभने आपल्या संघाला मिळून दिले एक मोठी सफलता. सलमान सिद्दीकी इनफॉर्म बॅट्समनला आता मात्र जावं लागेल थंबूत परत आणि अगदी प्लेन मधील खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन देणारे संदीप चिघरत यांनी त्यांचा ओव्हिलियन टुलटुले अर्थात पिंड या संघाला या सामन्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. कारण जर आपण पाहिलं पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 40 धावा आणि त्यानंतर आलेला गोलंदाज कौस्तुभ अगदी कमालीची गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरती तो मारा करतोय आणि फलंदाजांना जखडून ठेवतोय. पेण तालुक्यातील निगडे गावचा हा खेळाडू आहे आणि खऱ्या अर्थानं एक रायझिंग स्टार म्हणावा लागेल. कारण हा खेळाडू कधीच प्रसिद्धीच्या झोत्यामध्ये नव्हता, परंतु अचानक आज त्याला इथे खेळण्यासाठी आमंत्रित केलं आणि आल्या आल्या आपण पाहतोय त्याने ज्या पद्धतीने मारा केलेला अगदी थक्क करणारी गोलंदाजी पाहायला मिळाले. कौस्तुभ मात्र आपण पाहतोय अगदी दर्जेदार आणि क्वालिटी गोलंदाजी करतोय. धावफलकावरती फक्त 41 धावा पाहायला मिळतात. येथे मात्र आपण पाहतोय मझर गौरी पाहायला मिळतो. आता बॅटिंग साडी रोह्याचा हा तुफानी फलंदाजी करणारा फलंदाज, कारण ह्या खेळाडूकडे सुद्धा जर आपण पाहिलं अगदी चांगले फटके आहेत. मागील मला वाटते 2 वीक पूर्वी अगदी चांगली बॅटिंग त्याने केली होती एक मोठ्या स्पर्धेमध्ये. आणि आपण पाहतोय पहिला चेंडू मझर गौरी खेळतोय जरूर, क्षेत्ररक्षक डीप मॅड विकेटला आहे तैनात, त्यामुळे फक्त एकच धाव पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 42 धावा पाहायला मिळतात. पहिल्या 2 षटकामध्ये 20 धावा आल्या, परंतु कौस्तुभने या षटकामध्ये केवळ 4 चेंडू 2 धावा दिल्यात. कुठेतरी आपल्या गोलंदाजीमध्ये असलेला क्लास, त्याच वेळी आपल्या गोलंदाजीमध्ये असलेला दर्जा त्याने दाखवून दिलाय. आणि खऱ्या अर्थानंच ज्यावेळी आपण स्वतःला सिद्ध करतो त्यावेळी आपण आपोआपच प्रसिद्ध होत असतो आणि तशाच पद्धतीची कामगिरी आपण पाहतोय मैदानावरती कौस्तुभ करून दाखवताना पाहायला मिळतोय. त्याच्याकडनं अगदी भेदकता पाहायला मिळते, तिखट मारा आणि दमदार मारा पाहायला मिळते. नयन जोशी सज्ज झालाय. नयनच्या बॅट मधनं आपण पाहतोय फटका आलाय मोठा आणि या चेंडूवरती आपण पाहतोय मोहर लागते 6 धावांची. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 48 या धावसंख्येपर्यंत. DJ 48 ऑन द बुट. नयन जोशीची धुवाधार बॅटिंग आपण पाहतोय. आज मात्र या मॅच मध्ये अगदी धडाकेबाज इनिंगचं प्रात्यक्षिक सादर केले नयन जोशी याने. शेवटचा चेंडू कौस्तुभ याचा या षटकातील आणि या चेंडूवर सुद्धा आपण पाहतोय चेंडू अगदी लेग स्टंप वरती होता, त्याला केवळ दिशा दिली आणि चेंडूला धाडले फाईन लेग बोर्ड लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी खणखणीत चौकार. 50 अपॉन द बुट.
थँक्यू व्हेरी मच डीजे. मैदानावरती आपण पाहतोय नयन जोशी गोलंदाजांवरती अगदी हल्ले करतोय, अटॅक करतोय, प्रहार करतोय आणि 3 षटकाच्या खेळानंतर तब्बल 52 धावा धावफलकावर लागल्यात. धाव संख्या अगदी चांगल्या पद्धतीने रचण्याचा मानस मनोदय पाहायला मिळते आणि त्याच वेळी ओमकार पाटील रावे पेंडचा खेळाडू पाहायला मिळतोय. ज्या ओमकार पाटीलने अनेक स्पर्धा गेल्या 2 वर्षामध्ये आपल्या गोलंदाजीने गाजवल्यात तोच गोलंदाज पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं महाड संघाविरुद्ध खेळत असताना स्लॉग ओव्हर अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याने हाताळलं होतं. स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जातं आणि तो ओमकार पाटील पाहूया आता शेवटच्या षटकामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. समोर मजर गवळी पाहायला मिळतो बॅटिंग साठी. पहिला चेंडूवरती फटका फसलाय, टायमिंग अत्यंत खराब आणि इथे मात्र आपण पाहतोय अगदी सोपा झेल घेऊन मजर गवरे जातोय तंबूत मध्ये परत. खूप मोठी विकेट. टीम बॅटिंग करणारा संघ अर्थात श्रेयस इलेव्हन रोहा संघाचा आडी. नयन जोशी आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. आज मात्र नयनने सर्वांना इम्प्रेस केले. मैदानाच्या अगदी प्रत्येक भागामध्ये नयनने अगदी चांगल्या पद्धतीने आज फटकेबाजी होती. या मॅच मध्ये जयला ती कमतरता भरून काढावी लागेल. धाव फलकावरती धावा लागल्या तब्बल 53 धावा. ओमकारचा पुढील चेंडू जयच्या बॅटमधनं आपण पाहतोय फटका अगदी चांगला आलाय परंतु हरेशने आपल्या उंचीचा लाभ ते उठवलाय आणि अगदी झेप लगावत त्याने 100 रित्या चेंडू फील्ड सुद्धा केला लॉंग ऑन रिझनला. फक्त एकच धाव मिळते या चेंडूवर. आता मात्र जर आपण पाहिलं तर मॅच मध्ये रोमांच निर्माण झालाय कारण मागील 2 षटकांपासून बॅटिंग करणाऱ्या संघाची धाव संख्या खालवलेली पाहायला मिळाली. पहिल्या 2 षटकांमध्ये असं वाटलं होतं की श्रेयस इलेव्हन रोहा संघ अगदी वन साइडेड डॉमिनेशन करतो की काय, पण त्यानंतर प्रत्येक गोलंदाजानं सुद्धा आपल्या गोलंदाजीमध्ये बदलाव केला. परंतु नयन जोशी यावेळी आपण पाहतो त्याच्या बॅट मधनं एक बिग आलाय. आउट ऑफ द पाक हा चेंडू गेलाय. 6 धावांचा आणि षटकार. मध्ये 60 धावा धाव फलकावर लागल्यात आणि त्याच वेळी नयन जोशी जो की रोहा तालुक्यातील रोड गावचा खेळाडू आहे तो वैयक्तिक 37 धाव संख्येवरती बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. आज मात्र नयन जोशीच्या बॅटिंग मध्ये एक वेगळ्या पद्धतीचं टेक्निक, एक वेगळ्या पद्धतीचं टेम्परामेंट पाहायला मिळालं. अगदी घरून तो सेट होऊन आला की काय अशा पद्धतीने त्याने या मॅच मध्ये बॅटिंग केले आणि समोरच्या संघाला विचार विनिमय करण्यास भाग पाडले. ओमकार पाटील अत्यंत चांगल्या दर्जाने गोलंदाजी करत होता पण त्याच्यावरती सुद्धा एक मोठा प्रहार खेळलाय. आता मात्र येणारा प्रत्येक चेंडू जणू काही मला आक्रमण पद्धतीने खेळायचा आहे अशा पद्धतीनेच बॅटिंग करतोय तो नयन जोशी. सिंगल मात्र अगदी वेगात कंप्लीट केले. डबलचा प्रयत्न आहे. मैदानावरती काय घडणार तर सिंगल मात्र कंप्लीट केले आणि त्याच वेळी नयनने स्ट्राईक ठेवले आपल्या स्वतःकडे. परंतु तेजस पाटणकरला जावं लागेल तंबूमध्ये परत. नवीन फलंदाज पैदलामध्ये एंटर होतोय निशी कर्णेकर. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि धाव फलकावरती 61 धावा लागल्यात. अगदी चांगल्या पद्धतीने रोहा संघाने आपण पाहतोय धाव संख्येची पायाभरणी करताना पाहायला मिळाली आणि त्याच वेळी धाव संख्येची बिल्डिंग सुद्धा आणि धाव संख्येचा कळस सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याने उभारलेला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आणि त्याच वेळी आपण पाहतोय नयन जोशी वैयक्तिक 38 या धाव संख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय. राईट अराउंड विकेट आणि नयन जोशीने खेळलेला हा फटका थेट आपण पाहतोय लॉंग ऑन बोर्ड लाईनच्या बाहेर. 6 धावांचा आणि दंडनी षटकार.
4 ओव्हर्स मध्ये 67 धावा झाल्यात आणि विजयासाठी 68 धाव संख्येची एक मोठी असं टार्गेट उभं केले, एक फायटिंग टोटल निर्माण केले. त्यामध्ये नयन जोशीचा एक महत्वाचा आणि मोलाचा वाटा होता. त्याने वैयक्तिक 44 धावांची एक झुंजार अशी इनिंग खेळली. रोहा रोडच्या खेळाडूने आपण पाहतो या मैदानावरती खऱ्या अर्थानं आपलं एक स्वतःचं वेगळ्या पद्धतीचं अस्तित्व निर्माण केले. आणि जर आपण पाहिलं 68 धावांचं लक्ष असताना आता पेंट संघासमोर एक वेगळ्या पद्धतीचा दबाव असेल, दडपण असेल, परंतु पेंट संघाची बॅटिंग ऑर्डर सुद्धा तितकीच दमदार आहे आणि त्याच वेळी श्रेयसीलन रोहा संघाचा बॉलिंग अटॅक सुद्धा तितकाच मजबूत आहे. सो पाहूया या मॅच मध्ये काय होणार आणि याचा अनालिसिस करण्यासाठी घेऊन जातो यासिन मर्चंट सर यांच्याकडे. नयन अर्थात आंखें, जिसकी आंखें जम चुकी है और जिसकी आंखें बहुत ही अच्छी तरीके से गेंद को देखती है, वो नयन जिसके पास है वो नयन जोशी, जोश से भरा हुआ जोशी. और जिस तरीके से और जिस अंदाज के साथ उन्होंने बल्लेबाजी की है, तारीफ तो बनती है, काबिल तारीफ बल्लेबाजी. 13 गेंदों में 44 रनों की यहां पे पारी खेली है उन्होंने. लाजवाब पारी मैं कहूंगा, एक यादगार पारी यहां पे नयन जोशी के द्वारा देखने को मिली. जोश से भरे हुए और उसी के साथ बहुत ही जबरदस्त आंखें, बहुत ही जबरदस्त नजरें उस गेंद के ऊपर उन्होंने रखी और अपनी पारी में तकरीबन तकरीबन 6 छक्के और एक चौके की सहायता से अपनी पारी को सजाया और अब यहां पे मजबूत स्थिति में लाकर खड़ा कर दिया है. 68 टू विन इन 24 डिलीवरीज. 4 ओवर में 68 रन बनाने हैं, जो कि आसान तो बिल्कुल नहीं. तकरीबन हर ओवर में 17 रन के औसत से यहां पे रन बनाने हैं. मगर प्रीतेश, मैं याद दिलाना चाहूंगा, पेन ओवी 11 दुर्टोली अर्थात पेन के खिलाड़ी जिस टीम में है, उस टीम में पेन के ऋषभ पंत मौजूद है, अर्थात ओमकार हरपाल. ओमकार हरपाल जब तक मैदान में रहेंगे जी, मैदान में पानी की जरूरत अंपायर जी महसूस कर रहे हैं. पानी मुहैया करवाइए. स्वयंसेवक वॉलेंटियर से मेरी गुजारिश के इशारे को समझते हुए आप जल्द से जल्द पानी यहां पे मुहैया करवाइए. 24 गेंदों में 68 रनों की जरूरत. सलामी बल्लेबाज के रूप में ओमकार हरपाल और उनके साथी बल्लेबाज सुशांत मोकल. संतोष म्हात्रे यांच्यातर्फे संतोष म्हात्रे खार सापोली पेन यांच्यातर्फे प्रत्येक षटकारास इथे सुशांत मोकल यांच्यासाठी 100 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. धन्यवाद संतोष म्हात्रे. आपल्या आवडत्या खेळाडूला आपण इथे प्रोत्साहित करण्यासाठी काही पारितोषिक आपण लावतायत. मनपूर्वक तुमचं अभिनंदन. एक मॅच अजूनही आहे. प्लीज विनंती असेल, 6 वाजलेले आहेत, आपण लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी. माणगाव ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन शी संलग्नित श्री बापूजी क्रिकेट संघ गोटवळ आणि सन्माननीय दीपक शेठ जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने पालकमंत्री चषक 2022 चा हा 3रा दिवस. आज स्वतः पालकमंत्री सन्माननीय अदितीताई तटकरे,
यांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. दीपक शेठ जाधव यांना सुद्धा शुभेच्छा दिल्या. आमचे गुणलेखक वैभव फराडे, त्याचप्रमाणे अंपायर गणेश साळवी, नयन शिंदे आणि tenniscricket.in चे सर्व टेक्निशियन्स यांचे मनपूर्वक आभार. आणि त्याचप्रमाणे तुषारजी शिंदे रोहा संघाचा सामना इथे पाहण्यासाठी अगदी आतुर आहेत. या सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतोय आणि आभार व्यक्त करतोय आणि वळतोय मैदानाकडे. पहला ओवर लेके आए हैं सलमान सिद्दीक. गोल्डन स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद कट होकर ओमकार को चकाने के बाद सीधा विकेट कीपर नयन जोशी के दस्तानों में बिंदी गेंद के साथ यहां पे शुरुआत की है. बहुत ही बढ़िया शुरुआत. फिर से एक बार सलमान, जी हां, अपने घुटने के बल गए थे और उस गेंद को डीप स्क्वायर लेग की दिशा में खेलने का प्रयास था, मगर गेंद और बल्ले का कोई ताल्लुक नहीं, कोई मुलाकात नहीं. बल्लेबाज ओमकार को गेंद चकाती हुई सीधा विकेट कीपर नयन के हाथों में. बहुत ही जबरदस्त शुरुआत की है रोहा एक्सप्रेस सलमान ने. जी हां, इस मरतबा सीधा फील्डर के हाथों में ये गेंद जरूर हो सकती थी, मगर गेंद बल्ले वहां के फील्डर को चकाती हुई डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर. 4 रन. ओके की सहायता से ओमकार हरपाल ने यहां पे शुरुआत की है. अपनी टीम का अकाउंट यहां पे ओपन किया है, खुद का भी खाता यहां पे खोला है. अब यहां से आत्मविश्वास जरूर बढ़ेगा. जी हां, मगर इस मतबा लेग स्टंप के बाहर भटके सलमान, अंपायर जी ने उसे वाइड करार दिया. वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा और इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या में इजाफा. 5 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. पहला ओवर प्रगति पर 68 रन के मुकाबले में 4 ओवर का निर्धारित ये मैच. 68 रन 17 रन के औसत से यहां पे रन बनाने हैं. फिर से एक बार सलमान सिद्दीक. आहा, इसमें दबा ऑफ स्टंप के बाहर ललचाया था, स्क्वायर कट करने की कोशिश थी, मगर उनकी गेंदबाजी में इतनी जबरदस्त रफ्तार है, तेजी है कि बल्लेबाज को उनकी गेंद को पिक करना और उसे स्क्वायर कट करना या ऑफ ड्राइव करना बहुत ही मुश्किल होता हुआ. लगातार 3 गेंदें यहां पे इस ओवर में हमने बिंदी देखी है. जी हां, इस मरतबा ओवर पिच गेंद थी, उसे लॉफ्ट किया है कवर के ऊपर से. डीप कवर खाली था, गेंद दंडनाती हुई सीमा रेखा के बाहर. 4 रनों के लिए. आणि एक महत्वाची सूचना. गणेश सुर्वे, सूचन कदम, पुरस्कृत वडाची वाडी, धरणाची वाडी आणि निलिमा कला केंद्र निलंज या दोन्ही संघांना माझी विनंती आहे की आपण अगर सकाळी बरोबर 9:45 वाजता इथे आलात तर 10 वाजता आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. आणि जर 10 वाजता सामन्याला सुरुवात झाली तर 6 षटकांचा सामना खेळण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. तर दोन्ही संघांना विनंती असेल की आपण सकाळी 9:30 वाजता रिपोर्टिंग करा. 9:45 वाजता आपण टॉस करूया आणि त्यानंतर 10 वाजता शार्प सामन्याला सुरुवात करूया, म्हणजे तुम्हाला 6 षटकांचा सामना उद्या खेळायला मिळेल. चलिए दोस्तों, मैदान में चलते हैं जहां पे पहले ओवर की समाप्ति हो चुकी है. पहले ओवर की समाप्ति के बाद 9 रन स्कोर बोर्ड पर. बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए 9 रन. बहुत ही बढ़िया गेंदबाजी, तारीफ के काबिल यहाँ पे ओवर. हालांकि रिस्ट्रिक्शन का ओवर था. इस ओवर में 15-16 रन तो आसानी के साथ आने जरूरी थे, क्योंकि हर ओवर में 17 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं. पहली मर्तबा हम देख सकते हैं स्ट्राइक एंड पर सुशांत मोकल. 6 गेंदों का सामना किया ओमकार हरपाल ने और अपनी टीम के लिए 8 रन जोड़े. 1 रन अतिरिक्त के रूप में आया था. नए गेंदबाज निशी कर्णिकर, राइट आर्म ओवर द विकेट. जी हां, बैकफुट पर जाकर उसे मिड विकेट के ऊपर से खेलने की कोशिश की, मगर मिड विकेट में पकड़े गए. डीप मिड विकेट में मुजीब रिफाई चौकन्ने और वहां पे चुस्त और फुर्तीले थे.
बहुत ही बढ़िया कैच और इसी के साथ ये पहला झटका सुशांत मोकल के रूप में। सुशांत मोकल आउट होने के बाद नए बल्लेबाज हम देख सकते हैं OV11 दुटोली की जानिब से देव म्हात्रे, देवा नाम से जाने जाते हैं और बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करने के लिए पहचाने जाते हैं। आज सख्त जरूरत है OV11 दुटोली के लिए कि देवा और ओमकार की जोड़ी यहां पे मैदान में रनों का अंबार खड़ा करे, एक अच्छी पार्टनरशिप यहां पे सजाए। अगर साझेदारी होती है कम से कम 25-30 रनों की तो जरूर ये मैच जीतने की आशा हो सकती है। जी हां, ये लीजिए देवा बैकफुट पर पंच करते हुए नजर आए और गेंद बॉलर के सर के ऊपर बाहर, 6 रन। और इस छक्के के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 15 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर, दूसरे ओवर की यह पहली गेंद पर विकेट चटकाया था निशी कर्णेकर ने और ये दूसरी गेंद जिसके ऊपर एक छक्का यहां पे जड़ा है देवा ने अपना खाता खोला इस छक्के के सहायता से और एक पॉजिटिव अप्रोच, एक अच्छी सोच यहां पे नजर आ रही है और आपकी सोच ही यहां पे फैसला बदल देगी इस मैच का, क्योंकि सोच अगर सही है तो ही कुछ यहां पे हो सकता है इस मर्तबा। मगर गेंदबाज ने भी कच्ची गोलियां नहीं खेली है, दूसरी ही गेंद के ऊपर देवा को प्रभावित किया, चकमा दिया। गुडलैंड स्पॉट पे टप्पा खाने के बाद गेंद कंधे की ऊंचाई तक उठी थी और ऑफ कटर गेंद बल्लेबाज को चौंकाने के बाद विकेट कीपर नयन के हाथों में। हाँ, ये देखिए कलात्मकता, पहले आक्रामकता और अब यहां पे कलात्मकता, दोनों का यहां पे बेजोड़ मिश्रण नजर आता हुआ एक मिसाल कायम करते हुए गेंदबाज निशी कर्णेकर यंगस्टर खिलाड़ी है मगर क्या कमाल की गेंदबाजी करता है। इस मर्तबा फुल टॉस गेंद थी, उसे परख नहीं पाए थे क्योंकि इसके पहले एक स्लोअर वन गेंद थी और इस वजह से इस गेंद को अंतिम क्षणों तक देखते रहे और वक्त बीतता चला गया और इसी वजह से मिस टाइम कर गए। गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और बैकवर्ड पॉइंट की दिशा में जय गेंद को जब तक फील्ड करते तब तक दोनों भी बल्लेबाजों ने, रनों की संख्या हो चुकी है 16 रन, 16 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल कर लिया है। 5 गेंदें अब तक डाली जा चुकी है। इस ओवर में मात्र 7 रन खर्च किए हैं निशी कर्णेकर ने। अंतिम 1 गेंद मात्र पहले ओवर के मुकाबले में यह ओवर भी बहुत ही बढ़िया घटता हुआ रोहा टीम के लिए। श्रेयस 11 रोहा की तरफ से देखिए क्या कमाल का फिनिश दिया इस ओवर को। डीप स्क्वायर लेग की दिशा में जय मौजूद, 1 रन यहां पे मिलेगा मगर सिंगल और डबल से यहां पे काम नहीं बनेगा। सिंगल और डबल के साथ साथ यहां पे बड़े स्ट्रोक आना लाजमी है, जरूरी है, कंपलसरी है क्योंकि अब 12 गेंदें बची है और 51 रनों की जरूरत। मगर इस मैदान पर 6 गेंदों में अगर 31 रन बन सकते हैं तो आविष्कार 12 गेंदों में 52 रन भी बनने की संभावना है क्योंकि आज के दिन इस प्रतियोगिता में पहले मैच में हमने देखा था कि 6 गेंदें और 31 रनों की जरूरत थी। बल्लेबाज ने वो 31 रन बनाकर इतिहास रचा था इस प्रतियोगिता में और इस मैदान पर पहली मर्तबा ये कारनामा अंजाम दिया था। बल्लेबाज रविंद्र इंगौले ने हमेशा के लिए इतिहास के पन्नों पर अपना नाम दर्ज करके चले गए। क्या शानदार उन्होंने स्ट्रोक खेले थे।
इस बीच नए गेंदबाज, लास्ट मैच के हीरो, लास्ट मैच के मैन ऑफ द मैच मुजीब रिफाई, एक जादूगर, अलग अलग तरह की गेंदबाजी करने के लिए माहिर, कभी लेग कटर, कभी ऑफ कटर, कभी लेग स्पिन, कभी बैक ऑफ द हैंड, कभी स्लोवर वन, और इसी वजह से बल्लेबाजों को, इस गेंदबाज को परखना बहुत ही मुश्किल हो सकता है। ये पहले ओवर में हमने देखा, पहले मैच में देखा, मगर अब उनके सामने है पेन के ऋषभ पंत अर्थात ओमकार हरपाल। पहली गेंद फास्टर बनती, आउटसाइड दी ऑफ स्टंप, टप्पा खाने के बाद नीची रही, और आविष्कार इस गेंदबाज की खासियत है, न जाने क्या करते हैं वो, मगर गेंद टप्पा खाने के बाद नीची रहती है। कम से कम 6 गेंदों में 3 गेंदें आप ऐसे देखोगे कि वो गेंद नीची, सबमरीन डिलीवरी जिसे कहा जाता है, उस तरह की गेंदें होती है। किस तरह से वो ग्रिप करते हैं, ये देखिए फिर से एक बार, ये मैंने अक्सर देखा है इस गेंदबाज में। जरूर मैं मैच खत्म होने के बाद में उनका इंटरव्यू लेना चाहूंगा कि कौन सी और किस तरह की ग्रिप आप रखते हो, क्योंकि अलग अलग तरह की ग्रिप करने के लिए अनेक गेंदबाजों के चर्चे हैं। ये लीजिए फिर से एक बार गेंद टप्पा खाने के बाद नीची रही। ओमकार हरपाल ने अनेक महाराष्ट्र और महाराष्ट्र के बाहर के गेंदबाजों के छक्के छुड़ाए हैं, बड़े रन बनाए हैं, तूफानी फॉर्म में है इस साल, मगर मुजीब रिफाई के सामने पूरी तरीके से हथियार उन्होंने डाल दिए हैं। इस मरतबा फ्लिक किया है जय की तरफ, मगर जय को चगाती हुई गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेके बाहर, 4 रन। अपने उंगलियों को रोल करते हैं, अपने कंधे का इस्तेमाल करते हैं, अपने रिस्ट का भी बहुत ही खूबसूरती के साथ यूज करते हैं, और इसी वजह से अलग अलग तरह की गेंदें करते हैं मुजीब रिफाई। हालांकि वेल एजुकेटेड ये खिलाड़ी है, दिमाग से बहुत ही होशियार, क्योंकि डिप्लोमा धारक, और सर्विस करते करते अपनी टीम के लिए बहुत ही अच्छा योगदान उन्होंने दिया है नागोटना टीम के लिए, और अब यहाँ पे तालुका हाफ में खेलने के लिए क्या कमाल की गेंदबाजी की है। इस ओवर में 5 गेंदों में मात्र 5 रन खर्च किए हैं मुजीब ने, मैच को फिर से एक बार घुमा दिया, क्योंकि इस ओवर में अगर कम से कम 20-25 रन आते तो ये मैच बन सकता था, मैच जीतने के मौके यहाँ पे बन सकते थे या आसार भी नजर आते, मगर अब भी देखिए ये मैच जीतना तकरीबन नामुमकिन के करीब मुझे नजर आता हुआ। ये लीजिए फिर से एक बार जोरदार अपील, लेग बिफोर द विकेट, और इसी के साथ देवा मैदान से बाहर। मुजीब रिफाई ने कोपरा ग्रुप में भी शाहिद शेख का खंबा उखाड़ दिया था, और उसी के साथ अनेक अच्छे अच्छे बल्लेबाजों की बोलती बंद की थी, उनके बल्ले को खामोश किया था। उसी मुजीब रिफाई ने इस ओवर में फिर से एक बार मात्र 5 रन खर्च किए, और एक विकेट चटकाया देवा का। अब अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज स्वराज देवले, बाएं हाथ के गेंदबाज, बाएं हाथ के बल्लेबाज उनके सामने हैं, मगर जीतने के लिए बचे हुए 6 गेंदों में 46 रनों की जरूरत। ये मुश्किल ही नहीं, तकरीबन नामुमकिन नजर आता हुआ। टारगेट, पहली गेंद के ऊपर एक बड़ा प्रहार, ओमकार के बल्ले से आता हुआ एक षटकार। मास्टर 5 गेंदें बची है और 40 रनों की जरूरत। अगर बचे हुए 5 गेंदों में 6 छक्के भी लगते हैं तब भी 36 रन बन सकते हैं, और इसी वजह से डॉन फिल्म का यहां पे मुझे एक गाने के बोल याद आते हुए,
डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है। उस तरह से यहां पे इन रन को चेस करना मुश्किल ही नहीं नामुमकिन। जी हां, बहुत ही बढ़िया गेंद स्वराज की, उसे बैकफुट पर जाकर पंच करने की कोशिश कर रहे थे। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और शॉट फाइनल की दिशा में मजर गौरी के पास। मजर गौरी के लिए मैं अक्सर स्लोगन कहता था, जिस टीम में है मजर गौरी उस टीम की जीत की डोरी उनके हाथों में होती है। मगर अब देखिए थोड़ा सा वेट पुट ऑन किया है उन्होंने और इस वजह से क्रिकेट से थोड़े से दूर। जी हां, इस मरतबा अच्छा शॉट जरूर, मगर लॉन्ग ऑन की दिशा में निशी करने कर तैनात दीवार की तरह और इसी वजह से मात्र 1 रन। अब औपचारिकता मात्र बची है इस मैच की और उस औपचारिकता को पूरा करना होगा हमारा फर्ज। स्वराज ने काफी प्रभावित किया है। ये देखिए बहुत ही शानदार गेंदों को कट करते हुए, गेंद को यहां से वहां मूव करते हुए, टप्पा खाने के बाद गेंद कभी बाहर की तरफ निकल रही है, कभी अंदर की तरफ आ रही है और गुडलेंथ के आसपास गेंदबाजी हो रही है। ये देखिए फिर से एक बार बहुत ही बढ़िया स्पॉट के ऊपर गेंद को लैंड किया था, मगर सीधे बल्ले से खेला था ओमकार हरपाल ने। बॉलर के सर के ऊपर से तीर की तरह सीधा ये चौका। एक गेंद आना बाकी है अंतिम ओवर की। यह मैच श्रेयस 11 रोहा इसके पक्ष में जा चुका है और इसी के साथ डिफेंसिव तरीके से उस गेंद को खेला और यह मैच जीत लिया है श्रेयस 11 रोहा ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं।